आपण जेव्हा आयुष्य आपलं जगत असतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी अतिशय चोख ठेवाव्या लागतात. तर तुमची नैया पार होते असं आपण स्पेसिफिकली अजून एक यातनं म्हणजे विनोदी थोडासा भाग सांगता येईल. समर्थांचं निरीक्षण इतकं बारीक होतं ना की ते आपल्या आता भाग प्रकारावरून आठवलं की समर्थांनी मूर्खांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत. आणि म्हणजे खरं अशी मजा येते जर तुम्ही असे एकटे असाल आणि जर कोणतरी माणूस आठवला तर असं वाटतं की ह्याचं वर्णन समर्थांनी आधी करून ठेवलेलं आहे. आणि समर्थांनी त्याची जागा पण इतकी सुंदर निवडली बघा. दासबोधाचा जो पहिला दशक आहे तो सगळा गणेश स्तवन आहे, शारदा स्तवन आहे, सद्गुरु स्तवन आहे. दुसऱ्या दशकातला पहिला समास समर्थ सांगतात मूर्खलक्षण. आणि मूर्खलक्षण त्यांनी इतकं बारीकाईनं त्यांनी लक्षण दिलेली आहेत. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. समर्थ सांगतात की रस्त्यानं चालताना जो खात जातो तो मूर्ख आहे. आता 400 वर्षापूर्वी लिहून ठेवले पण असे मूर्ख आजही आढळतात. रस्त्याने चालतोय आणि खात जातोय. दोन लोक गप्पा मारत असतील ते मध्ये जाऊन बडबडणारा. तर असे आजही मूर्ख आढळतात. आणि हे समर्थांनी इतक्यापूर्वी सांगून ठेवलेलं. हे पहिला समास दशकातला पहिला समास समर्थ वर्णन करतात. नंतर 8 दशक वेगवेगळे आहेत. आणि त्याच दशकातला शेवटचा समास समर्थ सांगतात पडत मूर्ख. म्हणजे शिकलेला आहे पण मूर्खासारखा. म्हणजे ही स्टार्ट विथ द पर्सन हु इज नॉट लिटरेट आणि ही एंड्स विथ द पर्सन हु इज लिटरेट. तरी सुद्धा मूर्खासारखा वागतोय. कम्प्लीट रेंज त्यांनी कव्हर केली. आणि त्यात सुद्धा त्यांनी इतकं सांगितलंय की घरात दादागिरी करतो परंतु बाहेर अगदी दिनवापुडा वागतो तो पण मूर्ख आहे. म्हणजे हे आता आपली नुसतं वाचलं ना की अशी 4-5 लोक डोळ्यासमोर येतात. सर अगदी बरोबर. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी. मनात माझ्या या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासे कळस असं आपण म्हणतो. या कळसावरची पताका म्हणजे समर्थ रामदास स्वामी असं म्हणता येईल. समर्थ रामदास स्वामींचे जे साहित्य आहे त्याचा या दैनंदिन जगण्याचा खूप मोठा संबंध आहे. तो कसा यावरती आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर वीरेंद्र ताटके. वीरेंद्र ताटके सरांची ओळख करून देताना मी असं म्हणेन की ताटके सरांनी जवळपास 10 ते 12 वर्ष कॉर्पोरेट फायनान्समध्ये काम केलेलं आहे. मागचे 18 ते 20 वर्ष सर व्यवस्थापन शिक्षणाशी संबंधित आहेत. सर CMA ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य आहेत. CIPFA लंडन याचे सुद्धा सर सदस्य आहेत. सरांची अजून एक ओळख म्हणजे सर सज्जनगड आणि समर्थ साहित्याशी गेले 20 ते 25 वर्ष संबंधित आहेत. सर विपुल प्रमाणामध्ये लेखन करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापनशास्त्र आणि समर्थ साहित्य या दोन्हीची सांगड नेमकी कशी घालावी याचा सरांचा अतिशय चांगला अभ्यास आहे. तर आज आपण या एपिसोडमध्ये आपल्या या पॉडकास्टमध्ये सरांबरोबर गप्पा मारता मारता समर्थ साहित्य आणि व्यवस्थापन क्षेत्र आणि एकंदरीतच आपलं मानवी जीवन या संदर्भामध्ये आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार ताटके सर. नमस्कार सर. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जवळपास तुम्ही 10 ते 12 वर्ष काम केलंय. शिक्षण व्यवस्थापन क्षेत्राशी सुद्धा तुम्ही 18 ते 20 वर्ष सर निगडीत आहात. आता हा सगळा एवढा तुमच्याकडं विपुल अनुभव असताना मला सर नेमकं सांगा की तुमचं आणि समर्थ रामदास बरोबर या सगळ्या गोष्टींचा अभ्यासाशी तुमचं कसं नातं जमलं? आता ह्याचं नेमकं उत्तर देणं अवघड आहे की कधी हे घडलं. पण हा एक प्रवास आहे मोठा. म्हणजे मी मूळचा सातारचा आहे. आणि सातारला असताना लहानपणी शाळेत असताना आजी आजोबांबरोबर गडावर जायचं. बरोबर. पण त्यावेळी फक्त एकच आकर्षण होतं की तिथली खीर भात आणि आमटी. एवढंच फक्त आकर्षण होतं. आणि नंतर पुण्याला आल्यावर व्यवस्थापन क्षेत्रात आता जसं तुम्ही म्हणला तसा प्रवेश केला. आणि त्यावेळी असं अनुभवायला लागलं की हे जे आपण आता शिकतोय किंवा शिकवतोय त्यातलं बरंचसं समर्थांनी आधी सांगून ठेवलेलं आहे. त्या निमित्तानं मग सज्जनगडाची ओढ लागली. आणि सज्जनगडला गेल्यानंतर परत मग दासबोध परत वाचनात आला. मनाचे श्लोक परत वाचनात आले. सज्जनगडावर जे करुणाष्टके रोज संध्याकाळी चालतात, सायन उपासना चालते ती परत त्याच्या संपर्कात आलो आणि त्यामुळे त्याच्याकडे मी ओढला गेलो. बर. पण आता तुम्ही सज्जनगडला जवळपास महिन्यातनं एकदा किंवा दोनदा तुम्ही जाता.
सज्जनगडावरचे बहुतांश सगळे सण, विविध ऋतू तुम्ही सज्जनगडावरचे तुम्ही अनुभवले आहेत. तर त्याबद्दल जर थोडंसं आमच्या जर दर्शकांना सांगितलं तर त्यांना सुद्धा नक्कीच ते आवडेल असं मला वाटतंय. सज्जनगडाविषयी सांगायचं तर थोडंसं लाईटर नोटवर सांगायचं तर महिलांना जसं माहेर असतं तसं पुरुषांना माहेर नसतं. बरोबर. तर पुरुषांसाठी अशी एखादी जागावी लागते. माझ्यासाठी माहेर म्हणजे सज्जनगड आहे. सज्जनगड आणि आपल्या कंटाळाला पुण्यामध्ये बरोबर की आठवड्याच्या शेवटी कधी वीकेंड असेल किंवा मध्ये आधी असा कंटाळा की गाडी काढायची आणि गडावर जायचं. बरोबर. आणि तुम्ही म्हणला त्याप्रमाणे सगळ्या ऋतूत तिथं जाणं होतं माझं. आणि मीच एकटा नाही, असे बरेच लोक आहेत की तिथे गेल्यावर भेटतात की सज्जनगडावर नेहमी ते येणारे. बरोबर. एक वैशिष्ट्य सज्जनगडाचं असं आहे की तिथे ते जे तिन्ही ऋतू आहेत, उन्हाळा असेल, हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल, अगदी एक्स्ट्रीम लेवलचे असतात. ओके. उन्हाळ्यात जर आपण गेलो तर इतकं भयानक ऊन असतं दुपारचं की तुम्ही त्या खोलीमधनं बाहेर पडू शकणार नाही. बाहेर चढताना पण प्रचंड तुम्हाला घाम येईल. बरोबर. तेच तुम्ही हिवाळ्यात गेला तर हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी. सकाळच्या वेळेला म्हणजे आता डिसेंबर महिना चाललाय, पहाटे तर खूप थंडी असते. आणि ते जर पावसाळ्यात आपण गेलो जून ते सप्टेंबर तर त्यावेळी प्रचंड पाऊस. त्यामुळे हे तिन्ही ऋतू अगदी एक्स्ट्रीम लेवलचे असतात. सर, मला अजून एक असं या निमित्तानं एक असं वाटतंय की तिथला जो महाप्रसाद असतो तो सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण असतो. तर त्याबद्दल तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं सज्जनगड मासिकामध्ये काही लेख पण लिहिलेले आहेत. तर त्याबद्दल जर थोडं तुम्ही सांगा सर, असं मला वाटतं. सज्जनगडचा महाप्रसाद ना हा एक म्हणजे PhDचा विषय होईल असं म्हणता येईल. कारण का तो महाप्रसाद तिथे जरी तयार केला जात असेल तरी तो भिक्षेच्या स्वरूपात गोळा केलेला असतो. आणि त्याला समर्थांनी 400 वर्षाची परंपरा घालून दिलेली आहे. समर्थांनी दासबोधामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जे अन्न घेतो ते भिक्षा मागून आणावं. आणि भिक्षेचं महत्त्व समर्थांनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही भिक्षा मागितली तर तुमच्यातला जो अभिमान आहे, गर्व आहे, तो सगळा निघून जाईल. कारण का तुम्हाला माहित असतं की कुणीतरी मला दिलेलं आहे. इव्हन समर्थांनी पुढे जाऊन सांगितले की भिक्षा फक्त 1 दिवसाची मिळवा. 8 दिवसाचा संचय करू नका. तर त्यावेळी समर्थांनी जी नियम घालून गेलेले आहेत त्याच नियमाप्रमाणे आज सुद्धा समर्थांचा स्मरण करून गडावरून ह्याच दरम्यान म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आता त्यांचा प्रचार दौरा निघालेला आहे. त्याला म्हणजे प्रचार आणि प्रसार दौरा असं म्हणतात. अगदी बरोबर. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो दरवर्षी वेगवेगळ्या भागात जातो. म्हणजे पुण्यामध्ये ह्या वर्षी आला तर पुढली 5 वर्ष पुण्यात येत नाही. जनरली आपण काय करतो, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक कम्फर्ट बघतो की बाबा पुण्यामध्ये सोपं आहे, पटकन मिळून जातं. तर ते पुण्याला आलेले की 2020ला पुण्यात आले की 2025 पुण्यात येत नाही. कारण का समर्थांनी त्याच्यामध्ये असं सांगून दिलेलं, नियम घालून दिलेले आहे, नवीन मार्गात तुम्ही जावा, नवीन भागात जावा. त्यामुळे ह्या वर्षी हैदराबादला दौरा जाणार, अगदी उत्तर प्रदेशमध्ये पण दौरा जाऊन आलेला आहे, ग्वाल्हेरला जाऊन आलेला आहे दौरा. त्यामुळे त्या क्षेत्रामधली लोक जोडली जातात. त्यामुळे ह्या दौऱ्याला प्रसार आणि प्रचार दौरा म्हणतात. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की प्रसादाचा, तर त्या भागामध्ये भिक्षा मागून, आणि ते भिक्षा कशी मागतात, दारोदारी जातात. म्हणजे आता हा शब्द कदाचित तुम्हाला चुकीचा वाटेल, डोर टू डोर सेल्स म्हणतो आपण. तर दिस इज डोर टू डोर मार्केटिंग. मनाच्या श्लोकाचं दारोदारी जाऊन मार्केटिंग करायला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये हे गरजेचं आहे. त्याशिवाय पुढच्या पिढ्यांना कळणार नाही. आणि अपार्टमेंटमध्ये जर गेले तर हे रामदासी लोक असं करतात की खालती उभे राहतात आणि वरच्या माणसानं खालती येऊन भिक्षा द्यायची असते. वरनं अशी टाकली तर ते घेत नाही. आणि अशी 2 महिने ती भिक्षा गोळा करतात, गडावर नेतात ते. आणि गडाचं वैशिष्ट्य असं आहे की 200 पायऱ्या आहेत गडाला. त्यामुळे इतर तीर्थक्षेत्र आणि गडामध्ये फरक असा आहे की इतर तीर्थक्षेत्र अशी जमिनी लगत आहेत. त्यामुळे तिथं थोडंसं मॅनेजमेंट करणं सोपं आहे. इथे 200 पायऱ्या चढून वर जायचं. मग ते लोक डोक्यावरनं पोती घेऊन जातात, गाढवांच्या साह्याने नेतात, हे सगळं वर नेतात आणि नंतर त्याला ऊन दाखवतात. तिथला शब्द असा ऊन दाखवणं. आणि त्यामुळे ते काय त्यातले जे कीटक बिटक असतील ते मरून जातात. आणि नंतर मग त्याची ती महाप्रसाद केला जातो. आणि त्यामुळे ती अशी विकत आणली आणि केलंय असं नाही. त्यामुळे त्याची चव थोडीशी वेगळी आहे. अशी एक कथा सांगितली जाते की एक काळी असं झालं होतं, श्रीधर स्वामी, परमपूज्य श्रीधर स्वामी ज्यावेळी गडावर होते त्यावेळी अशी एकदा वेळ आली की दौरा काही कारणाने निघू शकला नाही. दुष्काळ असेल काही कारणामुळे वगैरे, आणि मग गडावरचं अन्न संपत आलं. आणि आता काय करायचं, मग अशी वेळ आली की आता जाऊन विकत घेतलं पाहिजे. म्हणून श्रीधर स्वामींनी ठरवलं की आता आपण जायचं आणि धान्य विकत आणायचं. आणि त्या दिवशी काय कृपा झाली माहीत नाही, आणि एका धान्याच्या व्यापाऱ्यानं ट्रक पाठवून दिले
बरं. घ्या, एवढं तुमच्याकडे धान्य घेऊन जावा, कारण का प्रसादासाठी तुम्हाला पाहिजे. त्यामुळे तो त्यात गोडवा असतो. हे सगळं रामदासी लोकांचे कष्ट असतात, जे भाविक लोकांनी जे भिक्षा दिली त्यांचं प्रेम असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे तो इतका गोड लागतो. आणि अगेन परत लायटर नोटवर सांगायचं की तुम्ही घरी किती प्रयत्न करा, तुम्ही अशी खीर होतच नाही, अशी खीर होणार नाही, आमटी भात पण होणार नाही. अगदी बरोबर. आमटी म्हणजे ना, तुम्ही अगदी कुठलेही मसाले घाला, काही घाला, पण तशा चवीची आमटी होणार नाही. सर, ह्याच्यावर मला अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक असं आठवतंय की तुमच्याच एका लेखामध्ये तुम्ही सज्जनगडावरच्या चहाच्या खोलीचा उल्लेख केला होता. मी सुद्धा सज्जनगडला गेलोय बऱ्याच वेळा, पण नेमका मला तो अनुभव घेता आला नाही चहाच्या खोलीचा. तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगा ना सर. त्यावेळी असं झालं, आम्ही मुक्कामाला गेलेलो गडावर आणि सकाळी जरा आम्हाला लवकर निघायचं होतं. तर लवकर ज्यावेळी आपण गडावरनं निघायचंय त्यावेळी सकाळी चहा किती वाजता मिळतो हिची आमची चर्चा चालू होती. म्हणजे आपण त्या खोलीमध्ये जाऊन बघूया. आणि त्या खोलीवरच नाव लिहिलेलं आहे, चहाची खोली. हा, म्हणजे ते नावच इतकं चांगलं आहे. सकाळी 6 वाजता चहा आहे, दुपारी 4 वाजताचं तिथं लिहिलं होतं. ओके. तर नंतर चहा पिताना असा मनामध्ये विचार आला की तो चहा जो असतो तो ऑप्टिमम साईजचा असतो. ऑप्टिमम साईज म्हणजे काय, खूपही जास्त नसतो आणि खूप थोडा पण नसतो. आपण त्याला प्रिसाइज म्हणू. प्रिसाइज अगदी एवढा, म्हणजे ऑपरेशन मॅनेजमेंट मध्ये ऑप्टिमम साईज म्हणतो आपण, तेवढ्याच साईजचा असतो. त्यामुळे तुमची चहाची जी तल्लप असते ती भागवली जाते. बरोबर. पण ते चहात तुम्ही इन्व्हॉल्व पण होत नाही. अच्छा. तर त्याच्यावरनं मला असं एकदम लक्षात आलं की समर्थ पण असंच सांगतात की तुम्ही प्रपंच करा, पण त्यात इतकं अडकू नका की तुम्ही परमार्थ विसराल. अगदी बरोबर सर. आणि पण प्रपंच पण गरजेचा आहे, म्हणून समर्थांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका. बरोबर. त्यातला आधी हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे कायम असं नाही म्हणले समर्थ, बरोबर, आधी कर, त्याच्यानंतर परमार्थ कर. तसा तो चहा आहे की सकाळच्या वेळेला चहा लागेल, आधी चहा घे, पण कायम चहाच पीत बसू नको. बरोबर. तर ती एक अतिशय महत्वाचा मेसेज आहे. म्हणजे जो आपण म्हणतोय की रामदास स्वामींची जे साहित्य आहे त्याचा आणि व्यवस्थापन शास्त्राचा अतिशय गहिरा संबंध आहे असं आपण म्हणतो. म्हणजे मी असं एक स्टेटमेंट करेन, कॅन बी अ बोल्ड स्टेटमेंट, दासबोध इज द वन ऑफ द बेस्ट टेक्स्ट इन मॅनेजमेंट. बर. मॅनेजमेंटमध्ये जे सांगितलेलं आहे, म्हणजे HR मॅनेजमेंट असेल किंवा फायनान्स मॅनेजमेंट असेल, ऑपरेशन्स असेल, मार्केटिंग असेल, किंवा कुठलंही फील्ड असेल, ते मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये जे सांगितले सगळं समर्थांनी आधीच दासबोधामध्ये असेल किंवा मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे. फक्त काय होतं की त्या काळातले संदर्भ समर्थांनी वापरले आहेत. त्या काळामध्ये लोकांना पटण्यासाठी कदाचित समर्थांनी श्रीरामांचा उल्लेख केला असेल किंवा रावणाचा उल्लेख केला असेल, परंतु ते जर तुम्ही आजच्या शब्दामध्ये कन्वर्ट केलं, इट्स एक्झॅक्टली ॲप्लिकेबल टू आयदर फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट और HR मॅनेजमेंट. अगदी सर. आता सर, या निमित्तानं आपण सर फायनान्स मधले तज्ज्ञ आहात, तर समर्थांच्या साहित्याचा आणि फायनान्स अर्थविषयक आपण नेमकी कशी सांगड आपण घालू शकतो? आपण मॅनेजमेंटचा एक ऍस्पेक्ट बघूया की जे समर्थांनी काय सांगितलेलं आहे. तर समर्थांनी फायनान्शियल मॅनेजमेंट 2 प्रकारे सांगितलेलं आहे. एक त्यांनी साहित्यात लिहून ठेवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात पण ते आचरणात आणलेलं आहे. अच्छा. आता प्रत्यक्षात आचरणात आणलेलं आहे ते कसं ते बघूया. आज जरी तुम्ही गडावर गेला किंवा समर्थांचा ज्यावेळी प्रचार दौरा निघतो त्यावेळी त्यांचं एक ऑफिस थाटलेलं असतं. ओके. टेम्पररी ऑफिस असतं, ज्या गावामध्ये जाईल दौरा त्या गावामध्ये, आणि तुमच्या प्रत्येक पैशाचा, देणगी दिलेल्या प्रत्येक पैशाचा तिथे उल्लेख होतो, प्रत्येकाची लगेच पावती मिळते, प्रत्येक व्यवहाराचा तिथे काय म्हणता येईल ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन नोंद केली जाते. बरोबर. त्यामुळे त्यांनी हे व्यवहारात आणण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी त्यांनी नियम घालून दिलेले. बरोबर. दुसरं म्हणजे जे तुम्ही प्रश्न विचारला की फायनान्शियल मॅनेजमेंट, तर आपण अलीकडचं जे फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतो ना ते तुलनेनं खूपच नॅरोड आहे. कारण काय सांगतो की आपलं आत्ताचे फायनान्स तज्ञ काय सांगतात, इन्क्लुडिंग मी, की पैसे मिळवा एवढा. म्हणजे फक्त पैसे कमवणे म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट, फक्त पैसे मिळवणे म्हणजे वेल्थ मॅनेजमेंट. समर्थांनी तो विचार नाही केला. समर्थांनी फायनान्शियल मॅनेजमेंटला खूप मोठा व्यापक अर्थ दिलेला आहे. सर, समर्थ असं म्हणतात की पैसे मिळवा, म्हणजे त्या काळी कदाचित पैसे नाहीत म्हणले, समर्थ म्हणले प्रपंच पाहिजे सुवर्ण. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर प्रपंच करायचा असेल तर सुवर्ण पाहिजेच, गोल्ड आत्ताच्या भाषेत अगदी बरोबर ते पाहिजेच. परंतु त्याच्यानंतर सुद्धा नुसतं सुवर्ण मिळवून गरजेचं नाहीये किंवा पुरेसं नाहीये. बाकीचे जे ऍस्पेक्ट आहेत, तुमची तब्येत चांगली पाहिजे,
आजचे फायनान्स कन्सल्टंट कधी हे सांगत नाहीत. ते फक्त सांगतात स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाक, म्युच्युअल फंडात पैसे टाक, पण ही नेव्हर टॉक्स अबाउट युअर हेल्थ घ्यायचं म्हणजे आता तू काय मनी बॅक पॉलिसी किंवा तुझं मेडिकल इन्शुरन्स. पण समर्थ सांगतात पहिल्यांदा तुझी तब्येत चांगली पाहिजे. बरोबर. समर्थांनी नुसतं हे सांगितलेलं नाहीये, तर तरुणपणामध्ये समर्थांनी रोज 1200 सूर्यनमस्कार घातल्याचा उल्लेख आहे. सर मी याच पॉईंटवरती येत होतो की मध्ये म्हणजे समर्थांनी 2 प्रकारच्या भक्ती सांगितल्या, म्हणजे 2 त्यांचे दैवत असं होते असं आपण म्हणूयात. एक श्रीराम आणि दुसरं म्हणजे हनुमान. बरोबर. तर आता मला असं वाटतंय की जे हेल्थशी रिलेटेड जे तुम्ही बोलताय ते हनुमान उपासना या सगळ्या ह्याच्यातनंच समर्थांनी काय केलं की 1111 मठ जे स्थापन केले. अच्छा. तर त्यावेळी समर्थांचा एक हट्ट असा होता की प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर पाहिजे, त्या गावामध्ये तालीम पाहिजे. आणि सकाळी तुम्ही पोथी वाचली तर संध्याकाळी तिथे व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक तरुण हा बलवान असला पाहिजे, आत्म स्ट्रॉंग असला पाहिजे. तुम्ही समर्थांचं आयुष्य जर बघितलं, 1608 साली त्यांचा जन्म झाला जाममध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, आणि 1681 साली सज्जनगडावर समर्थ गेले. 70पेक्षा जास्त, आता आपल्याला 70पेक्षा जास्त आयुर्मान दिसते. पण त्या काळामध्ये इतर संत, आता ही तुलना नाहीये, पण इतर संतांचं बघितलं तर त्या मानानं आयुर्मान कमी होतं. समर्थ 70 वर्षापेक्षा जास्त चांगले धडधाकट जगले. म्हणजे त्यांनी स्वतः मगाशी म्हणल्याप्रमाणे आदर्श घालून दिला. नुसतं बोलायचं नाहीये, तर मी सुद्धा करून दाखवतो. तर पैशामधली गुंतवणूक पहिला आपण बोललो, दुसरं म्हणजे आरोग्यातली गुंतवणूक, तिसरं म्हणजे कुटुंबातील गुंतवणूक. म्हणजे सर मला असं वाटतंय की तुम्ही त्या पैशांचा उपभोग कधी घेऊ शकता जेव्हा आरोग्य चांगली असेल. आजकाल आपण बघतो की पैसे खूप आहेत पण तो आरोग्य चांगलं नाही, किंवा वाईस वर्षा असतं, आरोग्य चांगलं आहे पण पैसे नाहीत. बरोबर. तर समर्थ म्हणतात पैसे मिळवा, तुम्ही सुवर्ण मिळवा, त्याच वेळी आरोग्य चांगलं ठेवा, कुटुंबाकडे लक्ष द्या. बरोबर. समर्थांनी कुठल्याही ठिकाणी असं सांगितलं नाही की कुटुंब सोडून द्या. बरोबर. आणि तुम्ही परमार्थामध्ये आधी प्रपंच करावा. नाही का मगाशी जे म्हणलं, तर प्रपंच म्हणजे फक्त संसार नाही. बरोबर. प्रपंच वेगवेगळा असू शकतो. एखाद्याला एखादी संस्था चालवणे प्रपंच असेल, एखाद्याला राजकारण करणे हे त्याचा प्रपंच असू शकतो. बरोबर. असं तर म्हणजे गडावरचे आता रामदासी लोक म्हणतात की गड हा आमचा प्रपंच आहे. बरं. म्हणजे त्या गडाचं व्यवस्थापन हेच सुद्धा प्रपंच आहे. अगदी बरोबर. तर तो प्रपंच आधी नीच कर. बरोबर. त्याची सुद्धा व्यवस्था केली तर ते सुद्धा वन ऑफ द सॉर्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. बरोबर. दुसरं म्हणजे लोकसंग्रह. लोकसंग्रह आत्ताची जर स्थिती तुम्ही बघितली तर माणसांकडे पैसे खूप आहेत, परंतु त्याच्याकडे बघायला कोण नाहीये. अख्ख्या फ्लॅटमध्ये 3 BHK आहे, पण फक्त आजी आजोबा दोघच राहतात. बरोबर आहे. पुण्यात तर हीच परिस्थिती आहे. आता छोट्या छोट्या शहरामध्ये हे झालेलं आहे, कारण काय ती मायग्रेशन इकडे सगळं पुण्यामध्ये झालंय, मुंबईमध्ये झालं. तर समर्थ सांगतात तुला जर बलवान व्हायचं असेल, पैसे मिळवून तू बलवान होणार नाहीस, पैसे मिळवच, त्यासोबत लोकसंग्रह कर. बरोबर. हे समर्थांनी 4 अंग सांगितलीत फायनान्शियल मॅनेजमेंट. पैसे मिळव, आरोग्य चांगलं ठेव, प्रपंचामध्ये लक्ष घाल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसंग्रह कर. म्हणून समर्थांनी सामर्थ्य हवे चळवळीचे समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की चळवळ पाहिजे. आणि त्याच्यामध्येच अजून समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की अवघा हलकल्लोळ माझा व्हावा. धर्मरक्षणासाठी तुम्ही हलकल्लोळ करा. मग हे हलकल्लोळ हा शब्द सर कुठल्या अर्थानं, म्हणजे त्याला नेमका त्यांना काय म्हणणं अभिप्रेत आहे त्यांचं? त्या काळामध्ये म्हणजे समाज गलित गात्र झाला होता, नुसतं पोथ्या पुराणे. आणि समर्थांनीचा जो दासबोध आहे ना, तर समर्थ सांगतात माझा दासबोध हा देवाऱ्यात ठेवूच नका, तो दिवाणखान्यात आणा. म्हणजे विनोदाने लोक असं सांगतात की आमच्या आजोबांनी दासबोध घेतलाय म्हणे, आणि तो दासबोध आमच्या देवाऱ्यात रोज असतो म्हणे. तर समर्थांनी कदाचित त्याचं लक्षण त्या मूर्ख लक्षणात सांगितलं असेल की दासबोध तू रोज वाच आणि तो अंमलात आण, असा हल्लोकल्लोळ माजव. आणि आपल्या धर्मरक्षणासाठी त्यावेळेचं उदाहरण समर्थांनी दिले, धर्मरक्षणासाठी तू हल्लोकल्लोळ माजून सगळीकडे प्रसार कर. सो दिस इज सॉर्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. इतका त्याला मोठा व्यापक त्यांनी अर्थ दिलेला आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्याच्याबरोबर हेल्थ मॅनेजमेंट. आपण हनुमानाची उपासना याबद्दल आपण जे बोललो, हनुमानाची उपासना त्याच्यावरून आठवलं की आपण भीमरूपी बरोबर, त्यातले प्रत्येक शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर तो आत्ताच्या मॅनेजमेंटशी निगडीत करता येतो. आत्ता बोलण्यावरून मला एकदम एक आठवलं की त्यांनी ज्यावेळी अशी आख्यायिका आहे की हनुमंतांनी द्रोणागिरी पर्वत आणला. लक्ष्मणराय ज्यावेळी बेशुद्ध पडले होते त्यावेळी, तर त्याच्यामध्ये काय, अनिला मागोती गेला आला गेला मनोगती. बरोबर. म्हणजे त्याचं एका कीर्तनकारांनी खूप चांगलं वर्णन सांगितलेलं, मी लहान असताना ऐकले पण माझ्या अगदी पक्क डोक्यात बसले. ते म्हणले त्यांनी द्रोणागिरी आणला आणि परत नेऊन ठेवला. अच्छा, दिस इज मॅनेजमेंट. अच्छा, आपण काय करतो, आणला, काम झाला की तिथंच राहिला.
आला गेला मनोगती. मनोगती म्हणजे मनापेक्षा जास्त वेगाने गेला. बरोबर आहे. ही जी म्हणजे मारुती रायांची तुम्ही जो उल्लेख केला, ते जे स्पीड आहे, ती जी त्याच्यामधली काय म्हणता येईल त्याला आपल्याला आतुरता आहे, ती प्रत्येकाकडे पाहिजे. हे समर्थांनी हनुमंताच्या याच्यातून सांगितले. ती हनुमंतांची आरती बघा, 2च कडव्यांची आरती आहे, पण 17 उड्डाणे अगदी म्हणजे अशी हलकल्लोळ शब्दाची आठवण होती त्या. म्हणजे त्या हनुमंतांच्या त्या प्रतिमेला ती साजेशी आरती रामदासांनी रचलेली आहे असं पण म्हणूयात. सर, आता मला असं एक सांगा की आता आपण फायनान्शियल मॅनेजमेंट याबद्दल बोललो. आता आपल्या व्यवस्थापन शास्त्रामध्ये ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळ हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याबद्दल समर्थांचे किंवा त्यांच्या ग्रंथ साहित्यांमध्ये कसे विचार त्यांनी मांडलेले आहेत याबद्दलही जरा सांगा. समर्थ रामदास स्वामी वॉज फिलॉसॉफर. ही वॉज द बेस्ट HR टीचर. बेस्ट HR टीचर. तुम्ही दासबोध वाचा, मनाचे श्लोक वाचा, आणि तुम्ही ती कम्पेअर करा जे पाश्चिमात्य देशामधल्या लोकांनी सांगितलेले तत्वज्ञान आहेत. मी 3-4 तत्वज्ञानं सांगतो की जी जशीच्या तशी दासबोधात समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेली. 400 वर्ष झाले की दासबोधाला. बरोबर. एक कन्सेप्ट आहे जॉब शॅडोईंग नावाची कन्सेप्ट. जॉब शॅडोईंग म्हणजे काय की जो ट्रेनी असेल त्याने सिनियर माणसाच्या हाताखाली काम करावं. बरोबर. किंवा आपण आता असं म्हणतो चार्टर्ड अकाउंटन्सी करायची असेल तर आर्टिकलशिप करावी. बरोबर. डॉक्टरकी करायची असेल तर सिनियर डॉक्टरच्या हाताखाली काम करावं. समर्थांनी हे 400 वर्षापूर्वी दासबोधामध्ये त्या समासाचं नाव आहे सर्वज्ञ संग निरूपण. जो माणूस सर्वज्ञ आहे त्याच्या संगतीत राहा. अच्छा. आणि तो वाचताना असं वाटतं की समर्थांनी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे ठेवलेला आहे आणि तो लिहिलेला आहे. हो. आणि त्यात त्यांनी इतकं बारकाईने सांगितलं की जाणत्याचे म्हणजे जो एक्सपर्ट इन दॅट फील्ड, जाणत्याचे गुण ओळखावे आणि जाणत्याचं संगीत कसं शिकावं, जाणत्याकडे शिकावं. जाणत्याचे राजकारण ओळखावे. बरोबर. तो राजकारण कसा करतो, तो चालतो कसा, तो पोहतो कसा, तो घोड्यावर बसतो कसा, हे त्यांनी त्या समासामध्ये इतकं चांगलं लिहून ठेवलेलं आहे की इट्स एक्झॅक्टली डेराइव्ड फ्रॉम देअर अँड पुट इट इन द कन्सेप्ट ऑफ जॉब शॅडोइंग. म्हणजे ज्यावेळी आपण जॉब शॅडोइंग कन्सेप्ट वाचतो, अरे वेस्टर्न लोकांनी सांगितले, त्यावेळी ठीक आहे, त्यांचं कौतुक आहेच, म्हणजे काय त्याला आपण कमी महत्व देत नाहीये, पण आपल्याकडे सुद्धा समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. दुसरी कन्सेप्ट HR मधली जी महत्वाची, वर्क लाईफ बॅलन्स. आजकाल तर ती खूप गाजते सगळीकडे. नुसता कामाचा ताण घेऊ नका, आपलं पर्सनल आयुष्य पण ठेवा. तर समर्थांनी दासबोधामध्ये 18व्या-19व्या दशकामध्ये सांगून ठेवलेलं आहे की उपाधी म्हणजे डेजिग्नेशन, त्याच्यात अडकून पडू नकोस. अच्छा. आणि उपाधी तुझी जरी गेली तरी कुठल्याही संस्थेचं काम अडकून राहत नाही. इतकं समर्थांनी अगदी क्लिअर सांगून ठेवलं. किती प्रिसाइज लिहिलंय सर, ते अगदी क्लिअर सांगून ठेवलेलं आहे. आणि दुसरं समर्थ असं सांगतात, काही गलबला काही निवांत ऐसा कंठीत जावा काळ. गलबला म्हणजे गडबड, करिअरच्या मागे लागलोय, पळतोय वगैरे, तर असा काही काळ असावा, काही काळ निवांत असावा. अच्छा. मला तुम्ही सांगा, वर्क लाईफ बॅलन्स ह्याच्यापेक्षा वेगळं काय? अगदी बरोबर. दिस इज द वर्क लाईफ बॅलन्स. आणि हे 400 वर्षापूर्वी सांगितलंय. वर्क लाईफ बॅलन्स आता कोणीतरी आलं आणि आपल्याला सांगितलं की त्याच्यावर आपण रिसर्च पेपर लिहितो. अगेन विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम, त्यांचं कौतुक आहेच, पण हे 400 वर्षापूर्वी कोणीतरी मला सांगून ठेवलेलं आहे, आपल्या इथं लिहून ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. अजून एक HR मधली थेरी आहे बघा, मॅस्लोज थेरी म्हणून आहे. मॅस्लो नावाचा एक विचारवंत होता अमेरिकेमधला, अब्राहम मॅस्लो. 1950-60च्या दरम्यान त्याचा तो कालावधी होता. तर तो काय सांगतो की माणसाच्या ज्या गरजा असतात, ती हायरार्की ऑफ द नीड्स असं त्यांनी म्हणले. माणसाच्या ज्या गरजा असतात त्या सुरुवातीला शारीरिक पातळीवरच्या असतात. अगदी बरोबर. त्याच्यानंतर मग त्याला असं वाटतं की मला कोणीतरी मान दिला पाहिजे, नंतर समाजात मला विचारलं गेलं पाहिजे, आणि सर्वात शेवटी त्याने शब्द वापरलाय सेल्फ ऍक्च्युलायझेशन. ही माझी स्थिती येते. आणि तशी स्थिती प्रत्येक माणसाची जाती, जरी ते प्रत्येक माणसाला कळत नसलं तरी ती तशी स्थिती आहे. हेच 400 वर्षापूर्वी, आता मॅस्लो 1950 साली आली, आता HR मधली दॅट इज वन ऑफ द फेमस कन्सेप्ट. पण समर्थांनी ते 400 वर्षापूर्वी दासबोधामध्ये सांगितले, त्या भाषेत सांगितले. समर्थ म्हणतात सुरुवातीला माणूस बद्ध असतो. बद्ध म्हणजे बांधलेला. बद्ध या शब्दाचा अर्थ बांधलेला. त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्याला कळतं की मी खूप बांधलेलं, मी माझी कांता म्हणजे माझी बायको याच्यापेक्षा मी पायी पलीकडे जात नाही. त्याच्यानंतर तो मुमुक्ष होतो. मुमुक्ष म्हणजे या बंधनातून तुटायची त्याला अशी इच्छा निर्माण होती. अच्छा.
त्याच्यानंतर त्या मुमुक्षा अवस्थेत बरेच वर्ष राहिल्यानंतर तो साधक होतो. बर. आणि साधकानंतर हे सगळ्यात त्याला कळलं की बाबा हे काहीच नाहीये, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन ही माझी गरज आहे, हे कळलं की मग तो सिद्ध होतो. ओके. आणि ह्या 4 अवस्था तुम्ही दासबोधामध्ये बघू शकाल. समर्थांनी प्रत्येक अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. बद्ध म्हणजे कोण, मुमुक्ष म्हणजे कोण, साधक म्हणजे कोण, सिद्ध या माणसाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की खरं सिद्धचं वर्णन करताच येत नाही. बर. कारण का देर इज नो स्पेसिफिक फीचर ऑफ सिद्ध. बर. सिद्धच आहे तो, सिद्ध आहे, बरोबर. परंतु तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगतोय असं समर्थ म्हणतात. खरं तर सिद्ध ह्या माणसाचं वर्णनच करता येणार नाही. आणि शेवटी समर्थांचं इतकं वैशिष्ट्य आहे की एवढं सगळं ते मॅस्लोज थेरी सारखा एवढा अवघड अभ्यास 400 वर्षापूर्वी इतक्या सोप्या पद्धतीने मांडतात. पण शेवटी समर्थ त्याच्यामध्ये ओळायचे आहे त्या दशकामध्ये, माझ्या अल्पमतीने मी हे सांगितलेलं आहे, क्षमा केले पाहिजे. बर. अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामधली, ती कन्सेप्ट म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. ओके. आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की वन शुड नॉट हिअर, ही शुड लिसन. गुड लिसनर. गुड लिसनर किती महत्व आहे. म्हणजे नुसतं ऐकणे आणि लक्षपूर्वक ऐकणे, बरोबर, त्याच्यात जो फरक आहे तोच हिअरिंग आणि लिसनिंग मध्ये आहे. अगदी बरोबर. तर समर्थांनी दासबोधामध्ये सर्वात अधिक महत्व श्रवणाला दिलेलं आहे. ओके. तुम्ही समास जर काढले त्यांचे किंवा श्लोक काढले तर सर्वात जास्त श्लोक हे श्रवण या विषयावर आहे. श्रवण भक्ती. हा, श्रवण भक्तीवरनं तुम्ही म्हणला नवविधा भक्ती ज्या समर्थांनी सांगितलेल्या आहेत. दशक 3 मला वाटतंय, त्याच्यामध्ये त्यांनी 9 भक्तींचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिली भक्ती समर्थ सांगतात श्रवण. ओके. म्हणजे समर्थ स्वतः कीर्तनकार होते, पण त्यांनी पहिली भक्ती कीर्तन नाही सांगितलं, आधी म्हणले श्रवण कर. बर. आणि मग कीर्तन कर. बर बर बर. उदंडांचे उदंड ऐकावे असं समर्थ म्हणतात. म्हणजे उदंड ऐक तू. बर. हा, नंतर त्या निवड तू काय त्यातलं चांगलं काय वाईट, पण पहिल्यांदा ऐक. बर. आणि हे जे ऍक्टिव्ह लिसनिंग आहे, आता परत आपण रिसर्च पेपर किंवा बरंचसं काय काय त्याच्यावर लिहितो, पण हे समर्थांनी इतक्या पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे समर्थ परत लोक म्हणतात की कंटाळाला रोजचं तेच कसं काय ऐकू, मी कालच ऐकलंय. बर. तर समर्थ काय म्हणतात, मग तू काल जेवला ते परत जेवतो ना, बरोबर, काल पाणी पिलं ते परत आज पाणी पितोस ना, बरोबर, मग ते काल ऐकलं तेच परत ऐक. काल झोपला तसा आजही झोप, जे रोज सेविलेचं सेवावे तसंच समर्थ सांगतात की तेच कर तू, तेच ऐक. तेच जर तू ऐकलं तरच तर तू तुझी काय म्हणता येईल बुद्धी स्थिर होईल. सो दिस इज ऍक्टिव्ह लिसनिंग. म्हणजे आपण आपल्या कॉर्पोरेटच्या काही फ्रेजेसमध्ये म्हणतो ना, यू शुड बी अ गुड लिसनर. म्हणजे सगळेच जण लीडर असून चालत नाहीत, तर त्याला चांगले लिसनर्स पण पाहिजेत ना. म्हणजे आपण ते फॉलोअर्स ॲज अ लिसनर म्हणून आपण धरू शकतो. अगदी इथे अजून ह्या अनुषंगाने एक आपल्याला असं सांगता येईल की समर्थ, आपण म्हणतो समर्थ रामदास, बर, परंतु स्वतः समर्थना हे रामाला समर्थ म्हणायचे. बर बर. समर्थाची या सेवका वगैरे पाहिजे, समर्थ स्वतःला नाही म्हणत, ते रामाच्या सेवकाला, आणि ते स्वतःला रामाचा दास म्हणायचे. रामाचा दास. हा, दास म्हणजे सर्वंट, मी रामाचा सर्वंट आहे. हो. आता आपण म्हणतो समर्थ रामदास स्वामी, पण स्वतः समर्थ स्वतः दासबोधामध्ये स्वतःविषयी नाहीत लिहित ते. समर्थ म्हणतात त्यावेळी ते श्रीरामाविषयीच म्हणतात. म्हणजे दास रामाचा वाटपाय साधना, हा, त्याच्या आरतीमध्ये जे येतं ना, तर ते रामाचा दास आहे. अगेन हा सुद्धा HR ला ऍप्लिकेबल आहे बघा, की इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल HR पर्सन ना, यू शुड बी सर्वंट, नॉट अ मास्टर. हा, तसा दास असणं महत्वाचं आहे. हे समर्थांनी स्वतःच्या वागणुकीतून हे जाणवून दिलं, दाखवून दिलं. अगदी बरोबर सर. आता आपण हे 2 तर एक्सपेक्ट्स आपण कव्हर केले की फायनान्स आणि HR हे 2 केले. ऑपरेशन्स बद्दल सर काय सांगू शकाल? कारण काय मला असं वाटतं की जे काय समर्थांचं जे कार्य जे होतं, मठ स्थापन करणं, देशोदेशी प्रसारासाठी किंवा प्रचारासाठी फिरणं, तर ह्याच्यामध्ये ऑपरेशन्सचा सुद्धा खूप महत्वाचा म्हणजे त्याच्यावरती त्यांनी खूप काही लिहून ठेवलं असावं असं मला वाटतंय. लिहून पण ठेवलंय, आणि त्यावेळी जे नियम घालून दिले समर्थांनी ते आजही लागू आहेत. आजचं जर तुम्ही उदाहरण बघितलं, तुम्ही गडावर जावा, गडावर 2 संस्था आहेत, श्री समर्थ रामदास स्वामी संस्था आणि समर्थ सेवा मंडळ. दोन्ही संस्थांच्या कामकाजामध्ये बघा की इतका टाइम मॅनेजमेंट असतो, म्हणजे त्याला ऑपरेशन मॅनेजमेंट टाइम अँड मोशन स्टडी म्हणतो. बर. ते सेम टू सेम तिथं फॉलो केलं जातं. दुपारी बरोबर 12 वाजता प्रसाद असतो, पहाटे 5 वाजता काकड आरती असती, संध्याकाळी 6 वाजता सायम उपासना चालू होती, रात्री 8 वाजता दासबोध वाचन होतं, रात्री 8:30-9 वाजता प्रसाद होतो, 9 वाजता गडाचे दरवाजे बंद होऊन खोल्या बंद होतात. बर. हे गेले 400 वर्ष पळलं जातं. चाललंय. बरोबर. आणि हे ज्यावेळी ते दौऱ्यात येतात ना,
म्हणजे सुदैवानं जर आता पुण्यात जर दौरा आला कधी तर आपण ते परत अनुभवू शकू. दौऱ्यात पण सेम शिस्त पाळली जाते. अच्छा. असा कुठेही गोंधळ पाहायला मिळत नाही. त्यांची समजा भिक्षा दौरा निघालेला आहे तर त्याचा पोलीस परवाना आधी काढलेला असतो. दिस इज ऑपरेशन मॅनेजमेंट. ऑपरेशन मॅनेजमेंट की समजा आता कोथरूडमधनं, मी कोथरूडला राहतो म्हणून कोथरूडचं उदाहरण देतो. कोथरूडमधनं समजा ती भिक्षा फेरी चाललेली आहे तर ती रस्त्याच्या कडेने चाललेली असती. त्यांचा पुढे जो कोण प्रमुख असेल तो रघुपती राघवचं भजन करत चाललेले असतात. त्यांच्या मागे मनाचे श्लोक म्हणत असतात. ते सुद्धा शिस्तीने म्हणत असतात. एकामागून एक मनाचा श्लोक म्हणतात. त्याचा वाहतुकीतला अडथळा होत नाही. त्या भिक्षेच्या झोळ्या घेतलेल्या असतात. त्यात कशात साखर घ्यायची, कशात डाळ घ्यायची हे ठरलेलं असतं. प्रॉपर नियोजन आहे. प्रॉपर नियोजन. संध्याकाळी ते त्या जिथे त्यांचा दौरा उतरले असेल तिथे ते सगळं येतं. बरं. त्या विभागात ते नेलं जातं. त्या तांदळाची पोतं, साखरेची पोती इथून बांधून गडावर जातात. बरं. आणि ते गडावर मगाशी म्हणल्याप्रमाणे ऊन दाखवलं जातं. अगदी बरोबर. पण हे केवढं ऑपरेशन मॅनेजमेंट आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट आपण जे म्हणतोय हे आज सुद्धा आहे. म्हणजे समर्थांनी त्या काळात पण केलं. पण आजच्या काळामध्ये असा दौरा काढणं किती अवघड आहे. इतकं धावपळीचं जीवन झालेलं आहे. माणसाला वेळ नाहीये इकडे तिकडे बघायला. अशा काळात सुद्धा अजूनही सज्जनगडचा दौरा निघतो. बरोबर. समर्थांनी एवढंच नाही केलं. समर्थांच्या वाङ्मयामध्ये अशी काही म्हणजे आश्चर्य वाटावं या माणसाला हे कसं काय माहीत असेल. बाग प्रकरण नावाचं आहे. बाग गार्डन कशी करावी. बर. अच्छा. ते एकदा खरं म्हणजे इतकं काटा येतो अंगावर. 295 झाडांची नाव आहेत त्याच्यात. 295. बर. म्हणजे 1600च्या काळामध्ये त्यांनी हे सगळं. आणि त्याच्यामध्ये ना आंबा, वड, पिंपळ, चिंच ही तर आहेच. पण आपण ज्या स्वयंपाकघरात भाज्या वापरतो पालेभाज्यांची नावं आहेत, वांगी आहे ते. आणि हे सगळं ना कधी कसं वापरावं, कधी कुठे लावावं ह्याचं समर्थांनी वर्णन करून ऋतुमानानुसार त्या खाव्या किंवा लाव्यात म्हणजे त्या पद्धतीनं खाण्यात पण येतील ना. अगदी असं समर्थांनी ते लिहून ठेवलेलं आहे. समर्थांनी विटांचं बांधकाम कसं करावं हे लिहून ठेवलेलं आहे. बरं. आता हे सांगा म्हणजे दिस इज सेम लाईक ऑपरेशन मॅनेजमेंट. अगदी बरोबर सर. हा म्हणजे HR झालं, तू HR म्हणून चांगला माणूस पाहिजे. फायनान्शियल मॅनेजमेंट झालं, वित्त व्यवस्थापन केलं पाहिजे. पण हे सगळं रोजच्या आयुष्यामध्ये करताना ऑपरेशन मॅनेजमेंटचा मी चांगला एक्सपर्ट असलाच पाहिजे. आणि ते समर्थांनी स्वतःच्या वागण्यातनं पण दाखवलं आणि लिहून पण दाखवलं. म्हणजे आपण जेव्हा आयुष्य आपलं जगत असतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी अतिशय चोख ठेवाव्या लागतात. तर तुमची नैया पार होते. अजून एक ह्यातनं म्हणजे विनोदी थोडासा भाग सांगता येईल. समर्थांचं निरीक्षण इतकं बारीक होतं ना की ते आपल्या आता भाग प्रकारावरून आठवलं. समर्थांनी मूर्खांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत. आणि म्हणजे खरं अशी मजा येते जर तुम्ही असे एकटे असाल आणि जर कोणतरी माणूस आठवला तर असं वाटतं की ह्याचं वर्णन समर्थांनी आधी करून ठेवलेलं आहे. आणि समर्थांनी त्याची जागा पण इतकी सुंदर निवडली. बघा दासबोधाचा जो पहिला दशक आहे तो सगळा गणेश स्तवन आहे, शारदा स्तवन आहे, सद्गुरु स्तवन आहे. दुसऱ्या दशकातला पहिला समास समर्थ सांगतात मूर्ख लक्षण. आणि मूर्ख लक्षण त्यांनी इतकं बारीकाईनं त्यांनी लक्षण दिलेली आहेत. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. समर्थ सांगतात की रस्त्यानं चालताना जो खात जातो तो मूर्ख आहे. आता 400 वर्षापूर्वी लिहून ठेवले पण असे मूर्ख आजही आढळतात. रस्त्याने चालतोय आणि खात जातोय. 2 लोक गप्पा मारत असतील ते मध्ये जाऊन बडबडणारा. तर असे आजही मूर्ख आढळतात. आणि हे समर्थांनी इतक्यापूर्वी सांगून ठेवले. हे पहिला समास दशकातला पहिला समास समर्थ वर्णन करतात. नंतर 8 दशक वेगवेगळे आहेत. आणि त्याच दशकातला शेवटचा समास समर्थ सांगतात पडत मूर्ख. म्हणजे शिकलेला आहे पण मूर्खासारखा. म्हणजे ही स्टार्ट विथ द पर्सन हु इज नॉट लिटरेट आणि ही एंड्स विथ द पर्सन हु इज लिटरेट. तरी सुद्धा मूर्खासारखा वागतोय. कम्प्लीट रेंज त्यांनी कव्हर केली. आणि त्यात सुद्धा त्यांनी इतकं सांगितलंय की घरात दादागिरी करतो परंतु बाहेर अगदी दिनवापुडा वागतो तो पण मूर्ख आहे. म्हणजे हे आता आपली नुसतं वाचलं ना की अशी 4-5 लोक डोळ्यासमोर उभी येतात सर. अगदी बरोबर. म्हणजे ऑपरेशन मॅनेजमेंट वरनं आठवलं की निरीक्षण शक्ती समर्थांची इतकी आहे आणि ती आज सुद्धा जशीच्या तशी आपल्याला लागू पडते. अगदी बरोबर. म्हणजे किती म्हणजे द्रष्टेपणानं त्या सगळ्या गोष्टी लिहिल्या असतील की म्हणजे 400 वर्षापूर्वी लिहिलेलं आणि आजही लागू पडतं. म्हणजे तशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. अगदी बरोबर. मार्केटिंगचा सर तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्यांचे जे प्रचार आणि प्रसार असतात त्याच्यानुसार आपण जे आता आपण म्हणतो की डोर टू डोर कॅम्पेन, दॅट टाइप ऑफ ऍक्टिव्हिटीज ज्या काही असतात त्या सुद्धा समर्थांनी म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचे जे 4ही जी महत्वाचे पैलू जे आहेत
ते समर्थांच्या सर्व लिखाणातून सर तर प्रत्येक संतानं काहीतरी शिकवलेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली बघितली तर त्यांनी कमी वयामध्ये ज्ञान कसं घ्यायचं ते त्यांनी दाखवून दिलं. बरोबर. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बघितलं तर त्यांनी भक्ती कशी करावी शिकवलं. भक्ती कशी. बरोबर. अलोट भक्ती. समर्थांनी काय शिकवलं तर अचूक प्रयत्न करावा. बर. समर्थांचं कुठलंही तुम्ही वाङ्मय यत्न तो देव जाणावा. यत्न तो देव जाणावा. अगदी समर्थ म्हणतात प्रयत्न हाच देव आहे. बरोबर. त्यामुळे हे मॅनेजमेंटचे सगळं आता पण तुम्ही 4 ॲस्पेक्ट्स म्हणले, फायनान्स असेल, HR असेल, ऑपरेशन्स असेल, आणखीन कुठला असेल, हे सगळे ॲस्पेक्ट समर्थांनी सांगितले प्रयत्न करतो तुला यश मिळेल. रडत बसू नको. प्रयत्नांती परमेश्वर. समर्थांचा दासबोधातला जो 19वा दशक जो आहे तो तर परमपूज्य बाबा बेलसरे सांगतात की तो म्हणजे ज्याला लीडर व्हायचंय त्याच्यासाठी ती भगवद्गीता आहे. त्यात त्यांनी लिडरशिपसाठी काय काय पाहिजे हे सगळे ॲस्पेक्ट्स त्यांनी लिहून ठेवले आहेत. म्हणजे आमचे गुरुजी सांगायचे की संबंध दासबोध तुला कदाचित कळणार नाही. अवघड आहे. आता मगाशी आपण जे म्हणलं मुमुक्षु साधक कदाचित डोक्यावरनं जाईल, जड वाटेल, हा ते पण कळायलाच पाहिजे, पण कालांतराने कळेल. तर तुझा स्वतःचा दासबोध कळ तू. माझा दासबोध काय आहे तर इट शुड स्टार्ट विथ दशक 19. दशक 19वा आहे ना, तर म्हणजे मी सगळ्यांना असं जाहीर आवाहन करीन आता की दशक 19वा वाचावाच. दशक 19वा मधलं प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक समास आहे, त्याच्यामध्ये लेखन कसं करावं समर्थांनी सांगितलेलं आहे. कुठं कशी जागा सोडावी, सुरुवातीला जसं अक्षर असेल तसंच शेवटी असावं, पुस्तकाची बांधणी कशी करावी हे समर्थांनी सांगितलंय. आपण आज लहान मुलांना आपण हँड रायटिंगचे क्लासेस लावतो. बरोबर. म्हणजे परफेक्ट पर्सन जे आपण म्हणतो, परफेक्ट सिटीजन होण्यासाठी जे आहे ते सगळं समर्थांनी 19व्या दशकामध्ये सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे काय, म्हणजे खरंच हे तुम्ही जसं म्हणतात तसं की हे एक द्रष्टेपणानं हे सगळं लिहिलेलं साहित्य आहे. सर मला एक असं वाटतं की तुमचा या सगळ्या साहित्याचा, समर्थ साहित्याचा इतका अभ्यास आहे. समर्थांचं साहित्य जे आहे ते नेमकं सर कशा प्रकारचं आहे? ते धार्मिक आहे का, ते तुम्हाला तार्किक वाटतं का, तुम्हाला व्यावहारिक वाटतं? काय नक्की तुम्ही? खूप चांगला आणि अवघड प्रश्न आहे. कारण कसं आहे, समर्थ संप्रदायामध्ये असे 3 प्रकारचे लोक आहेत. की जे समर्थांना फक्त धर्मगुरू म्हणणारे काही जण, काही जण म्हणतात की ही इज अ परफेक्ट, जसं तुम्ही म्हणला व्यावहारिक माणूस तसं आहे. तार्किक आहेत का, तर तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे जर तुम्ही मनाचे श्लोक काही वाचेल तर त्यावेळी असं त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की तू मरे का त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे असं वाटतं, एकदम गंभीर स्वरूप येतं. पण त्याच वेळी पुढल्या याच्या समाजात समर्थ सांगतात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, म्हणजे यू शुड बिकम द परफेक्ट पर्सन. म्हणजे एका वेळेला समर्थ वाटतात, कदाचित ना ती समर्थांच्या मनाची अवस्था असेल, म्हणजे आपण खूप छोटे आहे त्यांच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन करायला. पण तुम्ही करुणाष्टके ऐका समर्थांची संध्याकाळची, ती एकदम करुण रसाने भरलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मूर्ख लक्षण वाचा, लगेच तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं. लगेच तुम्ही मारुतरायांची आरती आहे का, लगेच तुमच्या अंगामध्ये असं बळ येतं. अगदी बरोबर. म्हणजे त्याला समर्थांना असं एका चौकटीत बांधणं शक्य नाही. म्हणजे ते फक्त व्यवहारीच होते का, नाही. ॲट द सेम टाइम ते रामाचे भक्त पण आहेत. फक्त समर्थांनी काय सांगितलं, आधी करावे ते कर्म. आधी करावे ते कर्म मार्गे उपासना. पहिल्यांदा कर्म करतो. आज काय चूक होती बघा, बऱ्याच लोकांची कर्म सोडतात. कर्म म्हणजे काय, माझी ड्युटी काय, मी शिक्षक आहे तर माझी ड्युटी आहे शिक्षक. जोपर्यंत मी कर्म पूर्णपणे करत नाही, माझी शिक्षकाची ड्युटी पूर्णपणे करत नाही. तुम्ही समजा पत्रकार आहात, कुठल्या याच्यावर वृत्तपत्रामध्ये सर्व्हिसला आहेत, तर आपली ड्युटी काय, तर त्याला मी 100% देईन. बरोबर. तोपर्यंत तुमची चित्तशुद्धी होत नाही असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे जो आताचा आपण मनाचं समाधान होत नाही तुमचं, ते सगळ्यात महत्त्वाचं. माझ्या मनाचं समाधान होणं बंधुगिरीवर पूर्ण आघात केलेला आहे. ते म्हणतात पूर्णपणे तू हे कर्म सोडून देऊन, त्यांनी असं एक ठिकाणी दासबोधा म्हणलेला आहे की प्रपंचातले लोक जेवण करतात, अन्न खातात, मग साधू तरी काय करतात, त्यांना पण अन्न लागतेच ना. अगदी बरोबर आहे. ते तर मिळवायला पाहिजेच ना. बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा कर्म करायला पाहिजे, पहिल्यांदा आपली ड्युटी पूर्ण करायला पाहिजे, पण त्यानंतर एक वेळ अशी यायला पाहिजे की त्या कर्मातनं मी बाहेर पडायला पाहिजे आणि मग मी परमार्थाकडे वळलं पाहिजे, असं समर्थ सांगतात. अगदी बरोबर. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू की धार्मिकही आहे,
तार्किक सुद्धा आहे आणि व्यावहारिक सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसं जगावं म्हणजे जसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनाचं नियोजन करावं हे समर्थांचं साहित्य नक्की सांगतात. अगदी छान सर. सर मला असं वाटतं की म्हणजे मला माझं लहानपण आठवतं की शाळेंमध्ये मनाचे श्लोक शिकवणं किंवा दासबोधाचं काहीतरी स्पर्धा असायच्या, त्याच्यामध्ये काही ते जे काही समास आहेत किंवा श्लोक आहेत ते पाठ करून त्याचं थोडक्यामध्ये प्रेझेंटेशन करायचं. मला असं वाटतंय सर की आताच्या या काळामध्ये म्हणजे आता ज्या काय वेगवेगळ्या स्कूल्स आहेत इंग्लिश मिडियमच्या किंवा कॉन्व्हेंट स्कूल पण नाही म्हणता येणार, पण काही ज्या काही वेगळ्या ज्या काही एक शिक्षण रचना जी आता वाढीस लागतीये, तर त्याच्यामध्ये मनाचे श्लोक, दासबोध याचे संस्कार मुलांमध्ये होत आहेत, नाही होत आहेत, कमी पडतायत, असं तुम्हाला याबद्दल सर काय तुम्हाला वाटतं? अगदी खरं सांगायचं ना, अलीकडे काळामध्ये बऱ्यापैकी जागृती झालेली आहे. गेल्या वर्षी इथे FC कॉलेजला ज्यावेळी पुस्तक प्रदर्शन होतं, बुक फेअर, नॅशनल बुक फेअर 15 डिसेंबर आता 13 डिसेंबर पासून आहे. बरोबर. तर त्यावेळी संस्थानाच्या आणि मंडळाचा एक तिथे स्टॉल होता. तर त्या स्टॉलवर सर्वाधिक मागणी ही दासबोधांच्या प्रतीला होती, मनाच्या श्लोकांच्या पुस्तकांना होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक वेळ अशी आली की दासबोधाच्या प्रती संपल्या आणि त्यांना गडावरनं मागवायला लागल्या आणि त्यामुळं काही ग्राहकांना परत यावं लागलं. म्हणजे ही किती सरप्राइझिंग आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे विचारलं की आजकाल हे घडतंय का, तर मोठ्या प्रमाणात घडतंय. आणि लोकांना आता जाणीव झालेली आहे की आपण या संतांचे किंवा जुन्या लोकांचे हे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. हो, तरुणांना तर खूप जाणवतं. अगदी बरोबर. म्हणजे पण आता हे जे काही नवीन किड स्कूल्स वगैरे जे काही याचं जे प्रस्थ जे काही वाढतंय, तर त्याच्यामध्ये सर मनाचे श्लोक किंवा एकंदरीतच जे आपण संस्कार करणारे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या कितपत होत असतील, नाही होत असतील? खूप होतात. आणि आपल्याला कदाचित काय म्हणता येईल, आपला प्रिज्युडाइज्ड माइंड, पूर्वग्रह दूषित जिला म्हणतो तसं आपलं मत असेल. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही काही होते किंवा मुलांना आवडत नसेल. मी तुम्हाला 1-2च उदाहरण देतो की गडावर दर मे महिन्यामध्ये कीर्तन शिबिर होतं. आणि त्या कीर्तन शिबिरामध्ये ठराविक वयापर्यंतच म्हणजे 14-15 वर्षापर्यंतच मुलांना प्रवेश असतो. तर ते ओपन झाल्यानंतर 10 दिवसात ते फुल होतं. 100 मुलांनाच परवानगी असते त्याच्यामध्ये. त्यांना प्रॉपर कीर्तन शिकवतात. तिथं जे 15 दिवस मुलं राहतील त्यांना गडाचे नियम पाळायला लागतात. पहाटे 5ला उठायचं, सूर्यनमस्कार घालायचे, मोबाईल सोबत बाळगायचा नाही, आई वडिलांशी फोनवर बोलायचं नाही, कीर्तन शिकायचं. आणि हा गेले कित्येक वर्ष उपक्रम चाललेला आहे आणि त्याला पूर्ण गर्दी असते. गेल्या काही वर्षापासून मुलींसाठी शिबिर चालू केलेलं आहे. तर मुलींना पण दासबोध आणि मनाचे श्लोक आणि बाकी रांगोळी काढणे किंवा हिंदू धर्मीयांच्या ज्या परंपरा आहेत त्या शिकवल्या जातात. त्याला पण प्रचंड गर्दी होती. ते बुकिंग पूर्ण लगेच झाल्या ओपन झाल्या पूर्ण होतं. गेल्या काही वर्षापासून गडावर असा उपक्रम चालू आहे की दुबईमधली मुलं येतात. यू विल नॉट बिलीव्ह, दुबईमधून मुलं येतात. दुबईवरून? हो. आणि ती तिथे गडावर राहतात आणि ते पूर्ण गडाचा परिसराचा अभ्यास करतात आणि समर्थांच्या साहित्याचा अभ्यास करतात. गडाची ज्यावेळी ही प्रचार दौरा निघतो आपण मगाशी जे म्हणलं, तर त्याच्यामध्ये छोटी मुलं खूप असतात. बरोबर. त्यांना कदाचित भिक्षा घेणे वगैरे हे जमायचं नाही का, पण ते पत्रका वाटायची काम करत असतात. बरोबर. आणि ती मुलं नंतर काही दिवसांनी कीर्तन शिबिरात येतात. तीच मोठी झाली की तरुणांच्या शिबिरात येतात. म्हणजे ही खूप चांगली बाब आहे. आणि काही वेळा असं होतं की त्याचा रिझल्ट लगेच दिसत नाही. लहानपणी एखादा श्लोक ऐकला तर तो तसाच राहतो, मनावर राहतो. पुढे कुठेतरी लक्षात येतं समर्थाची या सेवका वक्र कोण पाय, असा नंतर आठवतो. त्यावेळी तो आता स्ट्रॉंग होतो. बरोबर. मग त्याला ते असं वाटतं, अरे मी लहानपणी ऐकलं. मग तो आईला विचारतो, अरे मी लहान असताना आला होता, यायचे ते आता येतात का जुनी रामदासी. तर हे लहानपणी मनावर बिंबवलं ना तर मोठेपणी त्याचा उपयोग खूप होतो. उपयोग नक्कीच होतो. आणि आता तशी स्थिती पण चांगली सकारात्मक आहे. ही अतिशय म्हणजे चांगली बाब आहे. आणि हे तुम्ही पुस्तक प्रदर्शन सांगितलं ते तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तरुणांना असं वाटतंय की हे आपण अभ्यासावं, ही खूप सकारात्मक बाब आहे असं मला वाटतंय सर. अगदी सर. आता याच अनुषंगानं मला असं वाटतंय की आताची जी बाहेरची जी स्थिती आहे, बरोबर, खूप कोलाहल आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही आमच्या मनात माझ्याच्या दर्शकांना नक्की काय सांगाल की तुम्ही समर्थ विचार कसे आत्मसात करावेत
आणि या आयुष्याला तुम्ही समोर जावं, याबद्दल थोडंसं आम्हाला सांगण्याचं. नाही, सर्वात प्रथम ना तुमच्या टीमचं खूप अभिनंदन. मला नावच खूप आवडलं, मनात माझ्या. बरोबर. म्हणजे समर्थ पण सांगतात मनाचे श्लोक, मनाचा विचार कर. मला वाटतं हे नाव तुम्ही त्याच्यावरूनच कुठनं तरी शोधलेलं असणार आहे, असू शकेल. मनात माझ्या. मला असं वाटतं आणि हा विषय इतका वेगळा निवडलेला नाही की बऱ्याच वेळेला विषय कसे असतात की समर्थांचं साहित्य, बरोबर, समर्थांचं अध्यात्म असा एकतरी विषय असतो, नाहीतर मग पाश्चिमात्य लोकांचं आधुनिक व्यवस्थापन. बरोबर. ह्या दोन्हीची सांगड घालून जो तुम्ही विषय घेतलेला आहे की हा कदाचित फार कमी लोकांनी हा हाताळलेला विषय असा असेल. त्यामुळे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन सगळ्या टीमचं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता की आता कसं लोकांनी हे साहित्य वगैरे बघावं, तर मगाशी जे मी याचं उत्तर थोडंसं दिलं होतं की पहिल्यांदा आपली ड्युटी करावी, पहिलं आपलं काम करावं. आणि ते करत असताना समर्थांचा काम मी सारखा उल्लेख करतोय कारण का आपला आत्ताचा विषय कुठल्या तरी एक संत साहित्याचा अभ्यास करावा. म्हणजे परमपूज्य गोंदवलेकर महाराज सांगतात की मराठी माणूस जर असेल तर तो कसा ओळखावा, तर त्याच्या घरात कदाचित ज्ञानेश्वरी तरी असावी, किंवा तुकारामांचे अभंग असावेत, बरोबर, किंवा गाथा असावी, बरोबर, किंवा दासबोध तरी असावा. हा, म्हणजे नुसता दासबोधच वाचा असं नाही, कुठला तरी एक ग्रंथ वाचा. त्यात दासबोध का, कारण का मला एक जवळचा आहे हे कारण झालं. आणि दुसरं म्हणजे दासबोध हा अध्यात्म आणि तुमचं रेग्युलर लाईफ यांची सांगड घालतो. अध्यात्म आणि व्यावहारिक ज्ञान याची सांगड घालतो. आणि आजच्या काळामध्ये पटवून देण्यासाठी, तरुणांना किंवा छोट्या मुलांना पटवून देण्यासाठी दासबोधासारखा किंवा मनाच्या श्लोकांसारखं दुसरं साहित्य नाहीये. बरोबर बरोबर बरोबर, अगदी छान सर. सर, आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की समर्थांचं साहित्य आहेच आहे, पण अजून त्याच्यात काही नवीन काही भर काही वेगळ्या पद्धतीनं काही पडतीये का, किंवा काही वेगळं काही साहित्य समर्थांच्या विचारांवरती किंवा अभ्यासांवरती काही तयार होतंय का, याबद्दल थोडंसं मला असं सांगा ना. एकतर मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्या 2 संस्था आहेत सज्जनगडावर, त्यांची दर महिन्याला मासिकं निघतात. आणि मला सांगायला आनंद वाटेल की गेली कित्येक वर्ष मी त्याच्यामध्ये एक सिरीज लिहिताय. आणि आताची जी सिरीज चालू आहे त्यातला बराचशी चर्चा आपण केली. आताचा जो सिरीज चालू आहे, लेखमाला जी चालू आहे, त्याचं नावच आहे समर्थ शिक्षक. म्हणजे आजचा जो टीचर काय मुलांना शिकवेल, किड्सला मगाशी तुम्ही जो उल्लेख केला, तसंच समर्थ आपल्याला शिकवतात. तशी ती लेखमाला आहे. त्याच्या आधीची लेखमाला होती कॉर्पोरेट क्षेत्रातील समर्थ, त्याची पण आपण चर्चा केली. त्याच्या आधी मी 1 वर्ष अशी लेखमाला लिहिली होती की मी पाहिलेला सज्जनगड, ज्याच्यामध्ये आपण सज्जनगडावरचा चहा, सज्जनगडवरची खीर हे सगळं बघितलं. तर हे दर महिन्याला मॅगझिन निघतंच तिथून. अजून एक समर्थांच्या साहित्यावर आधारित असं त्यांचं समर्थ विद्यापीठ आहे. समर्थ विद्यापीठ आहे. जसं आपल्या युनिव्हर्सिटी आहे तसं समर्थ विद्यापीठ आहे. त्यांच्या परीक्षा असतात पत्रद्वारा दासबोध. अगदी बरोबर. तर तुम्ही घर बसल्या पत्राने किंवा आता नवीन काळामध्ये ईमेलनं तो दासबोध तुम्ही त्याच्या प्रश्न सोडवू शकता. आणि अगदी प्रारंभिक परीक्षेपासून आहेत, म्हणजे अगदी मी नवीन आहेत तर त्यातले काही थोडे समास असतात. आणि त्याच्यानंतर सखोल दासबोध नावाची पण परीक्षा आहे. म्हणजे दासबोधाचा मगाशी म्हणल्याप्रमाणे सेविलेचं सेवावे, तसं तेच परत तू करत राहा, तसा दासबोध परत वाच, हे समर्थ सांगतात. दरवेळी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं नवीन काहीतरी कळेल. आणि म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा समारोप करताना आपल्याला असं म्हणता येईल की आजच्या पिढीनं, म्हणजे तरुणांनी असेल किंवा वृद्धांनी पण असेल, की हा दासबोधाचा अभ्यास ह्या परीक्षांद्वारे अवश्य करून घ्यावा. आणि एकदा परीक्षा देणार म्हटलं ना की आपल्याला थोडंसं गांभीर्य येतं आणि त्याच्यामध्ये कसं रुटीन निर्माण होतं. आणि मग त्यात नियमितता आली की आपोआप मग अभ्यास पण होतो. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर सर. सर, आज तुम्ही येऊन ज्या काही पैलूंवरती माहिती दिलेली आहे ती अतिशय खरं तर खूप छान आहे. त्यामुळं मी मनात माझ्या सगळ्या टीमकडनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. समर्थ साहित्य आणि व्यवस्थापन क्षेत्र हे दोन्ही एकमेकांमध्ये हातात हात घालून कसं चालतं, अगदी बरोबर. आणि त्याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास जर केलात तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं सार त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर कळून जाईल असं मला स्पेसिफिकली वाटतं. तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आज इथं आलात तर त्याबद्दल तुमचे परत एकदा मनपूर्वक आभार. मंडळी, तुम्हाला हा आजचा आमचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. पण त्याच्याबरोबर एक गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे की तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे.